नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे डोंबिवली की, जहां आंदोलनकारियों ने केवी पेडारकर महाविद्यालय के सामने पटाखे फोड़ते हुए गुलाब की वर्षा के साथ जश्न मनाया। साथ ही बात करेंगे नासिक की, जहां 4 पहिया वाहन में आग लगने के बाद भारी भगदड़ मच गई। डोंबिवली में सेव पढ़ारकर मुहिम के अंतर्गत पिछले 11 महीनों से कॉलेज के सामने शिक्षक, पालक और सोनू सुरवसे द्वारा चल रहा अनिश्चितकालीन आंदोलन आखिरकार सफल हुआ। महाराष्ट्र शासन ने महाविद्यालय पर प्रशासक नियुक्त करने का आधिकारिक पत्र जारी किया है। जीत की खुशी में 30 अप्रैल की शाम आंदोलनकारियों ने कॉलेज के सामने ढोल ताशों, पटाखों और गुलाब की वर्षा के साथ जश्न मनाया। इस मौके पर शिक्षक, पालक और सोनू सुरवसे सहित कई लोग मौजूद थे। सुरवसे ने कहा कि हमने संघर्ष किया और अंत में सत्य की जीत हुई। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। काही शिक्षक इथे बेमुदत उपोषण करत होते। आज त्याला प्रयत्नाला यश आलेलं आहे। प्रशासकीय राजवट म्हणून महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्धीपत्रक इथे जाहीर केलेलं आहे। आज तुम्ही इथे जल्लोष केला, काय सांगाल? मुळात आज 30 एप्रिल आहे। इतिहासात 30 एप्रिलच्या रोजी हिटलरने स्वतःला गोळी घालून घेतली होती। तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली आहे। मुळात तो आपला आजचा एक विजय झालेला आहे। 2012 पासून जी लढाई होती ती आज 2025 ला येऊन थांबलेली आहे। शासनाची काही चुकी नाहीये, शासन आपलं थोडंसं ढिल्लं आहे। 15-13 वर्षे लागली शासनाला निर्णय घेण्यासाठी, पण देर आहे दुरुस्त आहे। आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही, गगनात भिडे मावेना असा जो आज जो जल्लोष चालू आहे, याने काय होणार आहे? डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज मुळीच लागणार नाहीये। जे शासनाने, जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं, ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं। ते मुळात शासनाने आज त्यांच्यावर आळा घातलेला आहे। डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे माफक अल्पक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे। कुठल्या मागणीसाठी तुम्ही उपोषण केलं? आमची एकच मागणी होती। आजपर्यंत 2012 पासून जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांनी स्वतःच्या मनमानी करून कॉलेज प्रशासनावरती ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेले आहेत। आम्ही आमची पुढील तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। तुम्ही उपोषण केलेलं त्यावेळेला कुठले राजकीय नेते किंवा आमदार वगैरे तुम्हाला भेटून गेले? मुळात ह्या उपोषणाला हे एक माझ्या एकट्याचं किंवा पेंढरकर कॉलेजचे शिक्षक, शिक्षेतर कर्मचारीचं हे उपोषण नव्हतं। हे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं उपोषण होतं। समजा जर हे कॉलेज विनाअनुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानितची। ती मुळात जे आमच्या बरोबर होते राजकीय नेते होते, आम्हाला मुळात पोलीस प्रशासनाने खूप मदत केली, महापालिकेने मदत केली, खूप सारे संघटना आहेत, शिक्षक, शिक्षेतर संघटना, त्यांनी आम्हाला वैयक्तिक येऊन भेट देऊन त्यांनी आम्हाला खूप साऱ्या, म्हणजे 1972 सालापासून जेव्हा कॉलेज स्थापन झाले त्यावेळेचे विद्यार्थी ते पण आमच्या संपर्कात होते, त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे। म्हणजे ह्या विजयाचा वाटा हा संपूर्ण डोंबिवलीकर, संपूर्ण महाराष्ट्रातील सुजाण जनतेचा आहे, हा आमच्या एकट्याचा विजय नाही। एक शिक्षक तुम्ही जल्लोष केला, काय? अतिशय आनंद झालेला आहे, शिक्षकांचा विजय झालेला आहे आणि एक चुकीचं प्रशासन चाललं होतं त्याविरुद्ध जे शिक्षक एकवटले, हा संदेश आता महाराष्ट्रभर जाणार आहे की मॅनेजमेंट सगळंच चुकीचं करू शकत नाही। शिक्षकांचा विचार तुम्हाला करावाच लागेल। आणि मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी, 1987 साली माजी विद्यार्थी होतो आणि माझी तळमळ होती की काहीतरी करायचं, हे मी ऐकून होतो। पाठक मॅडम होते तेव्हा पण मी त्यांना सांगत होतो की काहीतरी याच्या विरुद्ध आवाज उठवा, पण ते तेव्हा झालं नाही। आणि नंतर मला जेव्हा कळलं आणि सहज मी एक व्हिडिओ केला की असा अन्याय होतोय आणि तो कदाचित 4-5 तासात पूर्ण महाराष्ट्रभर गेला आणि त्याचं हे आंदोलनाचं रूप तयार झालं आणि हा खरा जो विजय आहे हा या सगळ्या शिक्षकांचा आहे। यांनी एकजूट ठेवली आणि त्यामुळे हा विजय मिळाला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन।
मालेगांव के सतना नाका पर दोपहर के समय एक छोटे हाथी को 4 पहिया वाहन ने टक्कर मार दी। इसी दौरान 4 पहिया वाहन में आग लग गई, जिससे भारी भगदड़ मच गई। प्रारंभिक जांच के मुताबिक आग शॉर्ट सर्किट की वजह से लगी है। वाहन में अस्पताल का अपशिष्ट पदार्थ भरा हुआ था, लेकिन आग में कोई हताहत नहीं हुआ। हालांकि वाहन पूरी तरीके से जलकर नष्ट हो गया। आग बुझाने के लिए फायर ब्रिगेड ने बम का इस्तेमाल किया और अग्निशमन विभाग के कर्मियों ने कड़ी मुश्किल से आग पर काबू पाया। इस घटना के कारण मालेगांव सतना रोड पर कुछ समय के लिए यातायात बाधित हो गया। कैसे हुआ ये? उनको क्या हुआ, गाड़ी ढोल मारा वो लॉक टूट गया। गाड़ी में स्पीड था या स्पीड नहीं था वो। फिर गाड़ी कंट्रोल नहीं हुई? 15-20 का स्पीड था। 2 नंबर गाड़ी कहाँ की है? गाड़ी कहाँ की है? महाराष्ट्र महाराष्ट्र। और आप कहाँ से? ड्राइवर कहाँ से आप? बिहार से। हाँ, तो क्या आपको रास्ता कंट्रोल में नहीं हुआ कि कैसे हुआ, कैसे आपगति? वो कांदा गाड़ी है, झोल मार रहा था। हाँ, झोल मारा, लॉक टूट गया। हाँ, वो गाड़ी एक पलंग उधर ही चला गया, कंट्रोल किया नहीं हुआ। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।